इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुमच्या घरातलीच एक झालेली तुमची कॉमेडीची फॅमिली आज पुन्हा एकदा आली आहे आपल्या फॅमिली गेट टुगेदरसाठी, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, करोडपती लोकांचं सगळंच वेगळं असतं। अशाच एका अरुण कदम नामक करोडपतीच्या घरातील एक प्रसंग आपण पाहणार आहोत, जो आपल्या समोर सादर करतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि दस्तूर खुद्द कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग अरुण कदम। आलो 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 कसं रे, काय फालतूगिरी चालली तुझी ड्युटी काय आहे? माझा गाऊन वर पकडायचा, मग कधी पकडणार वसरे? मी परलो नाही रे त्याच्यात अडकून, व्यवस्थित पकड। काय फालतूगिरी चालले? हॅलो, राजवर्धन सिंगानिया। कोण 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 राजवर्धन सिंगानिया। रे वसऱ्या, मी अरुण कदम करोडपती बोलतो। मी पडन ना वसऱ्या, व्यवस्थित गाऊन पकड ना, आवरा वर पकडू नको, थोडं खाली पण। नाही, तुम्हाला नाही, ऍक्च्युली तो माझा गाऊन होल्डर आहे ना, त्याला मी बोललो। काही झालं, मी आहे ना करोडपती असल्यामुळे कायम आहे ना उची गाऊन घालते ना, मी बुटका असल्यामुळे मला उची गाऊन मला त्रास होतो, त्याच्यामुळे असा यो माणूस मी पकडायला ठेवलेला आहे। तर थोडक्यात काय झाला, मी सगळी मासली तुला पोचलेली आहे ना, हा ना, पुढचा मासलीचा जो माल आहे तो तुला मी लगेच पाठवून दाखवतो। म्हणजे थोडक्यात काय, 30 तारखेला तुझी डिलिव्हरी कन्फर्म आहे, गॅरंटी म्हणजे गॅरंटी। अरे महाबलेश्वरची थंडी नि अरुण कदमचा शब्द एकदा पडला तर पडला। आय एम द करोडपती अरुण कदम। दादू 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 दादू, गुड मॉर्निंग दादू। काय अजून तुझं चालू आहे? बाजूला राहू दे ना, ते बिझनेस अँड ऑल, मला मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करायचं। येस येस येस, व्हाय नॉट, 100%। तर वासऱ्या, तू एक काम कर, तुला मी नंतर फोन करतो, आज माझी पोरगी आली, मला शॉपिंग करायला जायचं, ठेव। येस बोल। सी, टुडे इज माय बर्थडे। येस, 100%। त्यामुळे मी आज जे सांगणार तेच करायचं। माझं प्लॅन ठरलाय, आधी आपण शॉपिंग करायचं अँड देन विल गो फॉर लंच। काय चाललंय तुझं? अरे आमच्या एन्जॉय मध्ये तू कुठं म्हणजे घुसतोस? हा, तर आपल्याला आज जाम एन्जॉय करायचं आहे। आज मला तुझ्या आईची लय आठवण येते रे, आज ती हवी होती। तुला आठवतंय ऑस्ट्रेलियामध्ये तुला सोडायला मी आणि तुझी आई आलो होतो, तिकडे तुझी आई काय बोलली त्या कांगारूला बघून? अहो, मी जरा या कांगारूवरून पळून येऊ काय? ती वासरी जी पळून गेली ती परत आलीच नाही। तो वसारा कांगारू 2 टायमाला आला, पण ती काय परत आलीच नाही। मी त्याला बोललो, वसाऱ्या थांब, माझी बायको तुझ्यावर पळून गेली, ती हाय कुठं? तर तो घाबरला। आता माझी भाषा त्याला कुठं कळते, तो घाबरून मला बोलतो, पळाली पळाली पळाली। तू काय एवढं टेन्शन घेतो? ती आहे ना, ती ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या सोबतच आहे अँड शी इज हॅपी, शी इज एन्जॉयिंग हर लाईफ, यू डोंट वरी। कदमानू, ओ कदमानू, डॅडू, ओ करोडपती कदमानू, मना ओळखली? परब्या, परब्या,
खवऱ्या दिवसांनी तो माझा मित्र आईलाय ना, त्याच्याबरोबर मला एन्जॉय करू द्या. अरे पारब्या अरे काय बोलता अरे हा, तू पण एक माणूस ठेवलास आहे. मी हे गाऊन धरे ठेवलाय ना वसरे, हा सुरका धरायला तू काय गडी ठेवलास आहेस? हो हा गडी नाही हाय, मग माझा पोरगा आहे का नाही? हा तुझा पोरगा आहे? होय तर. मग तो दाढी मिशी लावून कशाला आलाय? हो लावलेली नाही, खरी हाय. आहा, खरी खरी दाढी मिशी आहे का काय नाही? बोलतोस? आता माझा पोरगा जवान झालेला आहे. काय बोलतोस? अरे 21 वर्षाचा झालेला आहे, काही समजला? अरे बघ, ही माझी पण पोरगी आता जवान झालेली आहे, 18 वर्षाची झाली. हा. फक्त तिला दाढी मिशी नाही आली. अरे म्हणून तर मी इथं आलेला आहे तुला भेटायला, काही समजला यार. नाही रेशिका, कशी आहेस तू? मला ओळखलंस काय? नाही तू लहान होतीस तेव्हा मला तू एकदा बघितलेला हाय, आठवतंय काय? ऍक्च्युली अंकल, तुमचा चेहरा इतका कॉमन आहे ना, म्हणजे बघितल्यासारखं पण वाटतं पण नाही बघितल्यासारखं पण वाटत. म्हणजे नाहीच बघितलंय तुम्हाला कधी, ओळखलंय मी. मारिका डॅड, रसिका. अरे अरे यो, अरे यो माझा जुना मित्र आहे ना, तो तुझा काका आहे. काकांशी असं नाही पण बोलायचं. डॅडू मी नाही ओळखलं त्याला. असू दे अरणे, असू दे. अरे नको बोल, तू ओळखला आहेस ना. आता हा जो माझा चेहरा आहे का ना, हिला कायम स्वरूपी बघायचा आहे, काय समजलास? म्हणजे का? सांगतो. अरे हा, काय? अरे लग्नाच्या अगोदर आहे का ना, आपण दोघ जण बोटीवर मासे पकडायला जायचो. अरे आठवलं पारब्या, मग? खोल समुद्रामध्ये आपण जायचो, मग? तिकडे जाल टाकायचो. हा? 10 दिवस 10 दिवस कसं रे, 10 तास जाल आपण टाकायचो. हा. मासा लागल नाही लागल टेन्शन नसायचं. मग? ती भूक लागली का तिकडचीच मच्छी पकडायची, त्याला तिखट मीठ लावायचं न त्याला असं भुंजून खायचं. हा. म्हणजे एका हातात भुंजून तिखट मीठ लावलेला तो मासा हा. न दुसऱ्या हातात दारूचा गाला. अरे कवरी मजा केली केवरी आपण. केवरी है ना? काय आपण बसायचो नाही, मस्त 2-2 पेग लावीत. मग आपण उभं का जरा बसलो. बस 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 बस. लय टाइम झाला हा. अँगल दिसत नाही बसलो. काय आहे अरण्या, तुला माहिती आठवतंय? हा. 2 पेग लावल्यावर तू मला शब्द द्यायला होतास काय? की परव्या, हा. अरे तुला जर पोरगा झाला हा. तर मी त्याला माझा जावई करीन, काय समजलास? तेव्हा मी बोललो, डॅडू, अरे तुला पोरगी झाली हा. तर मी तिला सूनबाई करीन, काय समजलास? त्यावर मी बोललो, अरण्या हा. तू शब्द मागत घेणार नाहीस ना? त्यावर तू काय बोललास? महाबळेश्वरीची थंडीने अरुण कदमचे शब्द पडले म्हणजे है ना? मग आपली दोघांची लग्न झाली, मला पोरगा झाला, तुला पोरगी झाली. मग परत आपण एकदा भेटलेलो. हो बरोबर आहे. माझा हा पोरगा पाळण्यात आणि तुझी पोरगी खेळण्यात दंग होती. है ना? 2 पेग झाल्यावर काय बोललास? काय? माझ्या पोरग्याकडे बघून काय? काय जावई बापू? अरे या वसाऱ्याकडे बघून मी बोललो जावई बापू. अरे हा, अरे तुझ्या हातात माझ्या पोरग्याला तू लंगोट बांधलेलास. मग आणि तुम्हीच बोललो ना काय? जावई बापू असा नुंगू पुंगू राहायचा नाही. मी तुम्हाला लंगोट बांधतो आणि तुम्ही लंगोट बांधला आणि मी तुमच्या पोरीला टोपरा घातला का नाही, काय समजलं? एक्सक्यूज मी, व्हॉट अ नॉनसेन्स इज दिस? डॅडू, डॅडू, या माणसाने मला टोपरा घातला म्हणून मी याची सून आणि तुम्ही या मुलाला लंगोट बांधला म्हणून हा तुमचा जावई? कुठलं लॉजिक आहे डॅडू? मला हे पटत नाही, खूप इलॉजिकल आहे. अरे, कसा इंलॉजिकल आहे सर? ग वा पोरी, पालण्यात होतीस ना पालण्यात, तेव्हा ह्याच्याकडे बघून कशी खुदू हसत होती. हो काय मुरडत होती आणि काय लादत होती माहितीये तेव्हा? वसाऱ्या लहानपणी तिला काय आठवतंय काय? हा बाल होता, ती बाल होती ना. हा बाल वसारा स्वतःच्या तोंडावर मुतायचा ना, दचकून घाबरून रडायचा. कसल्या बसल्या गोष्टी मला सांगतो वसाऱ्या लहानपणाच्या? नाही, ह्याच्याकडे बघ एकदा, नाही ह्याच्याकडे बघ एकदा. मी हिचं लग्न तुझ्या पोराशी लावून देईन. डॅडू आहे ना, सांग मला शिकायचं, पुढे मी MBA करणार आहे आणि मी ठरवलंय मला ऑस्ट्रेलियामध्ये सेटल व्हायचं. हा मग मी पण येतो ना हिस्टोरियाला, एवढं काय त्यात. हिस्टोरिया म्हणाला डॅडू, हा ऑस्ट्रेलिया म्हणता येत नाही याला. तू काय करणार आहेस तिथे येऊन? मी तिकडे येऊन म्हशी धुणार. मेरा तिकडे म्हैशी नसतात, तिकडे कोंगुरू असतं का नाही?
कोंगोरू असतं, कोंगोरू नसतं ते कांगारू असं नाव आहे ना ते प्राण्याचं. कोंगोरू म्हणतो तुमचा मित्र. वसरे काय चाललंय फालतूगिरी? तुला कांगारूला तू कोंगुरू बोलतोस ना, या ऑस्ट्रेलियाला हुस्टरीला बोलतो वसऱ्या. अजिबात तुमचं लग्न करणार नाही माझ्याबरोबर. चालतो व्हा. अरे बाबा लग्न झालंच पाहिजे असं काय करता? नमस्कार करोडपती अरुण कदम, नमस्कार. अरे नमस्कार गरीब खांडेकर, गरीब खांडेकर नमस्कार. कसे आहात तुम्ही? कशात बस का ओळख झाला आठवते का अरुण कदम? आपण होडीवर बसलो होतो दारू पीत, 2 पेग झाले आणि तुम्हाला बोललास खांड्या मी तुझ्या मुलाला जावई करून घेणार. आठवते का? हा? मग मला पुढे जाऊन मुलगा आला, तू मला बारशाला घरी आणलास, बाळाच्या हातावर 251 रुपये ठेवले आणि मला काय जावई बापू. आठवते का? हा बघ माझा मुलगा, तुझी मुलगी 18 वर्षाची झाली, चल आता यांचं लग्न लावूया. डॅडू माझा पाळण्यातला अजून एक नवरा. नमस्कार करोडपती कदम. अरे नमस्कार दरिद्री राजपूत. नमस्कार. कसे आहेत? हे बघा कोण आलंय. कोण? तुमचा जावई. हो मग तुम्हाला आठवत नाही का आपले 2 पेग झाले होते, त्याच्यानंतर तुम्ही बोलले माझी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तुझ्या पोराला जावई करून घेणार म्हणून. हा बघा जावई. अरे काय फालतूगिरी आहे. डॅडू मी आता कोणाकोणाशी लग्न करायचं तूच सांग मला. अरे पण मी का दारू पितो ना, दारू पिऊन का शब्द देतो? नाही हे बघा, दारू पितो म्हणजे मी नशेत तुम्हाला जबानी दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणजे नशेत जबानी दिलेली कोर्ट सुद्धा ग्राह्य धरत नाही. तर मी कदम असं काय बोलता बाय? तुम्ही जर शब्द मांग घेतला ना तर ह्या जाग्यात अडकून माराल. काय समजलं? अरे वसरे हा धागा मी काढून टाकते. म्हणजे तुम्हाला शब्द पाळायचा नाही आहे? रे वसाऱ्या, जागा लय मोठा होता म्हणून तू धरलास. आवरुशी चड्डी कशाला धरतोस? ती येल खाली, नको धरू तू, सोर तिला. कवडा पारामानिक आहे पार का यो? परामानिक आहे पण तू शब्द मोडतोस. अरे म्हणजे महाबळेश्वरची थंडी आणि अरुणचा शब्द पडला म्हणजे पडला, त्याचा काय? अरे वाचाऱ्या, महाबळेश्वरची थंडी कधी पडते कधी नाही पडत, आता सगळ्याच गोंधळ आहे तिकडे. तर मी तिघांचा पण शब्द मोडतो. मना कुणाशीच लग्न करायचं नाही. माझ्या पोरीला बाहेर गावी मी शिकायला पाठवणार आहे. रसिका पुन्हा चला ऑस्ट्रेलियाला. सुंदर, खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घ्या दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, ही फॉल्स प्रॉमिसेस खूपच एंटरटेनिंग होती, फार मजा आली. अरुण दादा फार मस्त, रसिका मस्त, बेरिंग मस्त होतं. मोरेजी फारच सुंदर. आज प्लॅटॉनिकचा वेशच वेगळा आहे, पण या वेगळ्या वेशात सुद्धा शालू सादर झालं, त्याच्यामुळे मी खुश झाले. दत्तू मस्त, विराज सुपर्ब. आणि जेव्हा खूप सारी लोक एका परफॉर्मन्समध्ये असतात तेव्हा मला खूप मजा येते. स्टेज आज भरलं होतं, त्याची मला खूप मजा आली. मस्त, सुपर्ब. थँक्यू टीम, थँक्यू. मंडळी आता हास्य जत्रेच्या दरबारात येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि विनोदातील प्रकांड पंडित अमात्य समीर चौगुले. आणि आज त्यांची जुगलबंदी आणखी रंगतदार व्हावी यासाठी त्यांच्यासोबत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. झालं सगळं उचललं गेलं सामान आता. स्टूल का ठेवलंय? स्टूल ठेव ना तिकडे. नाही स्टूल लागेल ना. काय? त्या अमात्य आहे ना, अमात्याच्या कॅरेक्टरसाठी स्टूल लागेल. हो अच्छा म्हणजे मी अमात्य म्हणून मी स्टूलावर बसायचं आणि तू हे महाराणी म्हणून समोर बसला. याला काय अर्थ नाही ना. योग्यतेप्रमाणे आहे ना. हो योग्यतेप्रमाणे म्हणजे? राणी अशी मोठी ना, अमात्य छोटा, म्हणून त्याला स्टूल. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. अरे हे सगळं ठीक आहे, पण कपडे वगैरे घातलेले आहेत, सगळा सेट बीट लावलेला आहे, घरातला सोफा वगैरे मागे करून ठेवलेला आहे, कळलं का? पण ते डिरेक्टर कुठे आहेत? प्रोफेशनल डिरेक्टर येणार होते ना. सोसायटीतल्या घराघरातून तालमीचा आवाज येत आहेत. आपली अजून तालीम सुद्धा सुरू झालेली नाहीये. उद्या आहे ग परफॉर्मन्स. हा कुठे आहेत? कुठे ते? तेच तर खरं तर येणार होते, अजून कसे नाही आले काय माहिती. वाजतोय फोन, वाजतोय, उचला उचला. मीच वाजवते, मलाच सांग. हॅलो खांडेकर, तू
हा बोल खांड्या. काय रे? आमची करतोय आम्ही तालीम. तुला काय करायचं? नीट बोला. तुझी तालीम तू कर. एक नीट मिनिट बोला तू ना. थांब. हा मुद्दामून करतोय नीट फोन बोला मला. ना, थांब तुम्ही जरा. असं का वाकडा चिरता? काय रे खांड्या? हा माहिती आहे चल. गेल्या वर्षी तुझ्या नाटकाला पहिलं प्राइज मिळालं म्हणून असं काही नाहीये. यावर्षी सुद्धा तुलाच मिळणार. कळलं ना? हा जगातली कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. हास्य जत्रेचे जजेस सुद्धा सतत बदलत असतात. हा म्हणजे काय आता लॉकडाऊन उठवलं, आता त्यांची शूटिंग सुरू झाली. मग अरे लॉकडाऊन असताना एकदा तर 7 जजेस एकदम आले होते. मग असं ठरलं तिकडे बसणाऱ्या दोघांनी तिथे जजच्या खुर्चीवर बसायचं आणि यांनी स्किट करायचं. पण नंतर लगेच नाही मला नाही दिली डेट, मी चुकून आलो असं म्हणून सगळे निघून गेले. हा तू मला नको सांगू, यावर्षी मला पण मिळू शकतं. हा हा तू ठेव. चाल चॅलेंज आहे तुला ओपन. यावर्षी आम्हीच येणार नम्रात. खांड्या फोन ठेव. काही झालं ना तर यावर्षी आपणच जिंकायचं. हे खांड्याची ना नांगीच ठेचतो मी आता. आई शपथ. कुठे आहे? कुठे येतील ना ते. प्रोफेशनल डिरेक्टर आहेत कुठे? ही आले 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 आले. अगं बाई. अरे या 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 गौरवजी या 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 गौरवजी नमस्कार गौरवजी. हे गौरवजी हे माझे मिस्टर आणि मग मी ह्यांची. काय बोलतेस तू? काय बोलतेस? सॉरी. हे ऐक ना हे डिरेक्टर आहे. हो. असा चेहऱ्याचा डिरेक्टर नसतो ग. नाही ग, हा कसा वाटतोय? चेहरा बघ त्याचा. जू चौपाटीला कानातलं मळ साफ करणारे असतात बघ, तसा दिसतोय हा. सुकलेल्या जांभळाची बी दिसतीये ती. गौरवजी यांना तुम्ही ओळखलं नाही. गौरवजी माझी बहीण नाही का बदलापूरची सुमी. सुमी ती नाही का तिच्याच लग्नात खोटी मिशी लावून पळून गेली दुसऱ्याबरोबर. तो जो दुसऱ्याबरोबर पळून गेली ना ते हे गौरवजी. ती जे चार्ली चपलीची मिशी ना यांनीच दिली होती तिला. हे नाटकात काम करतात ना, त्यांनी पळवून आणली होती. अच्छा म्हणजे त्या सुमीने चार्ली चॅपलिनची मिशी लावली तरी कोणी ओळखलं नाही तिला. स्कूटरवरनं पळून गेले ना ते. अच्छा पण हे करतील नाटक बसवतील. हो खूप मोठे दिग्दर्शक आहेत ते. 10 वर्ष हे ना एकांकिका स्पर्धांमध्ये सतत बाजी मारत आले आहेत माहितीये का? 10 वर्ष इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धा केल्यात त्या. 3 वर्ष सलग है ना. 3 वर्ष सलग ना गौरवजी. 3 वर्ष सलग सवाई दिग्दर्शक ठरलेत ते. हे सवाई दिग्दर्शक आहे? चेहऱ्यावरून पवई दिग्दर्शक वाटतं. असा चेहरा नसतो का दिग्दर्शकाचा? ना तुम्ही असं बोलू. तुम्हाला माहितीये का आता परवाच त्यांना फिल्टर पडायचे हास्य लिकेज असा पुरस्कार मिळाला. असेल बाबा एवढं तू म्हणत असशील तर येते. एनिवे गौऱ्या हे बघ या वेळेला ना आपल्या ह्या गौव्या नाही इथं मला म्हणायचं एवढं कसं म्हणणार? सर रचा प्रॉब्लेम आहे गौरवजींचा. रचा प्रॉब्लेम आहे. म्हणायचं. आई वडिलांची डेअरिंग आहे. गौरव नाव ठेवलंय. हा लहानपणी रडण्यात र येत नाही ना. एनिवे मला तुम्हाला हेच सांगायचंय सर. मला तुम्हाला हेच सांगायचंय या वर्षी आम्हाला ना पहिलं प्राइज मिळवायचंय. त्या खांडेकरची नांगी ठेचायची आहे मला. आई शपथ. कुणाची नांगी ठेचण्यासाठी मी नाटक करत नाही. पिंट्या पिंट्या नाहीये. आय एम समीर चौगुले. आय एम नॉट पिंट्या. आधी नाव कमव मग मला सांग. हा मी काही बोलेन वाटेल ते बोलेन. खरं बोलताय तुम्ही. काही बोलताय. जाऊ मी जातो. मला तसं नाही म्हणायचं. मी माफी काही बोलेन. पक्या नाग्या छगन मी काही बोलेन. कळलं? मी तुला बंड्या मी बोलेन. लाडू. कळलं?
तुम्ही हे लाडू म्हणू नका, कारण लाडू म्हणताना फंबल झालं तर वेगळं काहीतरी नाही, त्याच्यात गोंधळ नको माझा. एकदा पिंट्याला कमिट झालो मग पिंट्या, मग दुसरं काही घेऊ नका. मी वाटेल ते बोले. मला 100 गोष्टी आहेत, 100 गोष्टी. मी काय करू या? नाटक बसवतो मला, मी काय करू? वहिनी तुम्ही मला असिस्टंट. हो बरं ठीक आहे, चला चला आता झालं ना सगळं तुमचं झालं, ऑरा बेरा दाखवून आता पटकन सुरू करूया आपण, तालीम सुरू करूया रे. वहिनी हा. स्किप ते द्या. स्किप नाही रे, स्क्रिप्ट म्हणतात याला. नका रे, आताही वेळ गेलेली नाही, असू दे, हाकला याला. गप्प बसा ना जरा. बघू दे. कोण लिहिलंय? तुम्ही? मी लिहिलंय. काल रात्री लिहिलंय. आपण बदल करूया ना त्यात, तुम्ही म्हणाल तसं. नाही 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 नाही. अजय वहिनी मला हे सांगायचं होतं, केवढं भारी दिलंय, एक नंबर. आणि शपथ कसलं भारी दिलं वहिनी. तुम्हाला सांगतो वहिनी, हे शब्द नाही आहेत. मग कारचे वायपर आहेत काय तिकडे? काय शब्द नाहीत मग काय? तुला येतं? मला येतं नाही, तू काहीतरी शब्द नाही म्हणून मी तुला clear जास्त येतं का केलं. तुला? नाही, माझ्यासाठी येत नाही. बरं, मी- ठीक आहे ठीक आहे. चला आता आपण काय करूया, वाचन करूया. हा हं? हो हा. वाचा. एक मिनिट गौरवजी, एक मिनिट गौरवजी, अजून? एक मिनिट इथे एक नमस्कार किती? करणार वहिनी, आपण करणार. आता कुठे? नमस्कार. ए दारावर गुलाबजाम विकायला येतात तसा आहे का? सॉफ्टवेअर इंजिनियर मी ह्याच्या पाया पडायचं का? नमस्कार करा, गुरु आहेत ते आता तुमचे. नमस्कार करा. नो बडी. नो बडी. मागे पुढे काय सांग? नीट करा. हे आता धक्का का मारलास तू? हिने धक्का मारला धक्का नीट मारला. करा. नमस्कार. चल जा जागेवर चल. वहिनी डायलॉग घ्या. हा. उषा, काल होता होता काल रात्र झाली. अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली. हो क्या बात आहे वहिनी, क्या बात आहे. काय भाई केलं, कसलं भाई केलं वहिनी. उषाची पाच तंतनली. काय सुचलंय तुम्हाला वहिनी, काय सुचलंय? हे गाणं आहे, हे जुनं गाणं आहे. काय? उशक्काला होता होता काळ्या रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, हे गाणं आहे. कळलं का? ते तिने असं खपवलेलं हे आहे. नाहीये. हे उषाशी झालेला संवाद नाहीये हा, हे गाणं आहे. कळलं का? हे जुनं गाणं आहे. हे जुनं गाणं हे जुनं गाणं आहे. हे गाणं आहे जुनं. हो. काय माणूस आहे, कसा माणूस आहे तुम्हाला सांगते. सकाळी कणिक मळता मळता मला या 2 ओळी सुचल्या, मी लिहून घेतल्या. तर बघा जळतायत, हे बघा कसे जळतायत. बघितलं? ठीक हा. आहे, एवढा तुमचा आक्षेप असेल ना माझ्या प्रतिभेवर तर नाही लिहित मी काही. तू लिही पण फक्त ढापू नकोस. हा. ठीक आहे, ठीक आहे. पण तिलांजली दिली माझ्या लिखाणाला. नाही, मी विश्वास- माझ्या कलेचं थडगं बांधते. नाही करायचं मला काही. मला असं नाही म्हणायचं विशू, मला फक्त जे काय ते खरं खरं. तू का त्यांना अडवलं? नीट माझं गेलं अडवायचं नाहीये, जे नाही नाही, खोटं का खोटं आहे. अडवलं त्यांना? तू टॅलेंट मारतोयस, हे टॅलेंट मारतोस तू. मी नाही अशी सानकन वाजवून 4 दिवस फिरशील, लक्षात ठेव. यू कॉन्ट टॉक टू मी लाईक दिस. नो बडी. अरे अरे नो बडी. वहिनी तुम्ही अडायचं नाही, तुम्ही महाआनीचा ओल करताय. कळलं? महाआनी अडत नाही. बरोबर आहे, मी कळलं का? कधीच रडणार नाही. तू आमटीचा रोल करतोय. अरे आमटी नाही रे, आमात्या. आमटी कुठून आणली रे? आमटीचा रोल असतो काय? आमटी पुढे वाक्य असं असतं काय? कधी लिहिलेलं? वाक्य घ्या चल. पेटवा आयुष्याच्या मशाली. क्यू दिलाय, घ्या वाक्य. ए शानपणा मला नको सांगू, मला माहिती आहे. पेटवा आयुष्याच्या मशाली. वत्स चला चल, मजा नाही. वत्से अरे, वत्से नाही नाही नाही, मजा नाहीये. वत्से अरे नीट बोल, मजा नाही. चल. वत्से. अरे किती देऊ रे व्हेरिएशन? वत्से मध्ये मी किती देऊ व्हेरिएशन? ए, तुला जमत नाही. जमत तुला? तू जमत नाही तर नाही बोल. कळलं ना? मी वत्से बोललो ना, व्यवस्थित बोललो मी. वाक्य घ्या चल. हा काय? वच्ची
एनर्जी एनर्जी पाहिजे मला एनर्जी एनर्जी चल सर थोडी एनर्जी कमी एनर्जी तू लांब जा का? लांब तो आता हे कळलं ना वाचे एनर्जी दे एनर्जी वाचे अजून एनर्जी पाहिजे वाचे चालतंय तो एनर्जी दे एनर्जी दे डॉक्टर एनर्जी पाहिजे एनर्जी दे वाचे एनर्जी वाचे एनर्जी दे एनर्जी वच्ची देताय एनर्जी देताय एनर्जी देताय एनर्जी दे थोडी एनर्जी दे वच्चे एनर्जी अहो लांबो मला वच्ची म्हणायला लावतो वच्ची मला वच्ची म्हणायला लावतो तू अहो नका ना मारू ऐका ना अहो, लांब हो. नका ना नका तू ना. लांब हो. मारू नका ना ऐका ना अहो बोल 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 क्षणभंगूर बोल क्षणभंगूर पटकन बोल बोल पटकन बोल बोल नका ना मारू पटकन अहो नका ना मारू अहो मी मयन हे बोलता बोलता मयन मी बोल बोल उच्चृंखल बोल काय काय बोल अहो मारू नका वा 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 क्या बात है मस्त झाला परफॉर्मन्स विशाखाताई सुपर्ब बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत सई सुसाट परफॉर्मन्स होता समीर सतत चांगलं काम करत राहणं हे महत्त्वाचं असतं पण ते तितकंच अवघड असतं आणि ते तू प्रत्येक वेळेला करतोस थँक्यू सो मच तुला हात जोडून नमस्कार त्यासाठी आज पण तू तसंच केलंस गौरवला जी विशेषणं लिहिली होतीस ती भयानक आवडली मला आणि गौऱ्यानं ती खूप स्पोर्टिंगली घेतली याच्यासाठी त्याचं मनापासून अभिनंदन विशाखे मस्त सुपर्ब म्हणजे हे कॉम्बिनेशन ना फार धमाल आहे असं मला वाटतं अतरंगी आहात तुम्ही तिघेही आणि तुमच्या तिघांचेही वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि आज जे काही बघायला मिळालं ते फारच अमेझिंग होतं फार मजा आली मस्त वा 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 सिद्धू नाही, समीर विशाखा जेव्हा जेव्हा परफॉर्मन्स देतात तेव्हा मला उभं राहावंसं नाही सम्या सई म्हणाली त्याला मी मम म्हणेन खूप खूप यार लव्ह यू खूप शुभेच्छा तुला विशाखे तू तर म्हणजे बॅटिंग करतेच आहेस आणि तुमच्यात आज एक तर्री मिळालेली आहे मिसळीला ती म्हणजे गौरव मोरे सॉलिड कॉम्बिनेशन आणि बहारदार आउटस्टँडिंग सुपर थँक्यू सो मच सॉरी पण विशाखाताईला विशाखे मीच म्हणते फक्त त्याने म्हटलं म्हणून म्हणजे इथून काय मला काय सांगायचंय एकटीच विशाखे तू तुझं नाव शोध विशाखा अप्रतिम मंडळी शूटिंगला येणाऱ्या प्रत्येकाला इथे पोहोचण्याची वेळ सांगणारा एक कॉल टाईम दिला जातो या कॉल टाईममुळेच होणारी धमाल तुमच्या समोर घेऊन येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात बापरे हॅलो सिद्धूदा हॅलो भाई हॅलो साई मॅम हॅलो एव्हरीवन आय गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा काय रे चहा माळच भरलाय आता चहा मारून आलो तरी पण आज गेला नाही 6चा कॉल टाइम आहे ना सकाळी तर सवयीनुसार मी अर्धा तास आधी येऊन बसलो ना 5:30 आलो कुणीच नाही असिस्टंटला फोन केला 10 रिंग झाल्या 11व्या रिंगला त्यांनी फोन उचलला म्हटलं अरे मी सेटवर आलोय कुणी आलंच नाही मला बोलतो सर सॉरी ॲक्च्युली 9चा कॉल टाइम होता चुकून 6चा दिला मी म्हणलं अरे मग आता नाही म्हटलं सर मी येतो 9:45 वाजेपर्यंत अरे म्हटलं आता काय ही आता काय पडले वय पाय वरती कर पाय वरती झिंगूर कोण आहे तू
झिंगूर म्हणजे इथं कशाला आलोय सकाळी सकाळी? नीट बोला, माइंड युअर लँग्वेज. इंग्रजीमध्ये माझ्या संग बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हे मोठे मोठे नट इंग्रजीमध्ये लय बोलतात. मी असा एक एक शब्द उचलते आणि डब्यात टाकून देते. हे इंग्रजीचं माझ्या समोर फाडायचं ना, आधीच सांगते. तुम्ही नीट बोला माझ्यासोबत. काय मी नीट बोलते की काय? सकाळी सकाळी काय येतं? इथं शूटिंग काय त्यासाठी आलोय. आय एम ऍक्टर. मोठा आला ऍक्टर ऍक्टर. काय तू प्लास्टिकच्या बाटल्या चोरायला आणलायस ना इकडं? तू ये इकडं. माझ्या प्लास्टिकच्या बाटल्याला हात लावायचा नाही, सांगून ठेवते. मी असं थोबाड हाणे ना, आधीच सांगते. निघायचं इथून. माझा स्टुडिओ भेटला होता का दुसऱ्या स्टुडिओ जायचं? निघ इथून. अरे टुडिओ नको करू, ऐकवा जरा. काय? अरे मला चुकून 6चा कॉल टाइम दिलाय, तर मी 5:30 वाजता आलो. हा मग? शिफ्ट 9ची आहे. तर मग काय? तर मी लवकर आलो म्हणजे मी काय रिकाम्या बाटला उचलणार माणूस आहे? मग काय म्हणजे? अरे ऍक्टर आहे मी. ऍक्टर आहे तू? कुठल्या थोबाडाने दिसतंय ऍक्टर आहे तू? हे तोंड बघ माझं. काय? तोंड बघ ना. कशाला मी बघू? तू आरशात बघितलं ना का? तूच तुला हक लावशील. हे ऍक्टरचं मला सांगायचं ना, माझ्या बाटल्यानं हात लावला ना, अशा एका बुक्कीत फायदा देईन तुला. अरे पण मी ओ वॉचमॅन, या बघा बाटल्या चोरायला ओ आले. थांबा ना यार, ऐका ना माझं. मी खरंच ऍक्टर आहे. तुम्ही हा कार्यक्रम बघता का, महाराष्ट्राची हास्य जत्रा? हा, बघते त्याचं काय? सोनी मराठीवर. हा, त्याचं काय? त्यातला मी. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. ते जे बोलतो ना ते तुम्ही आहे. बया. नशीब. हा ते तुम्ही आहे? मी आहे मी. ते टाना-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 ना, ते तुम्ही आहे? एवढं आहे? एवढं आहे? एवढी बुलबुल नका वाजू माझ्या नावाची. गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. टाना ना ना एवढंच आहे. टाना ना असं नाही ते. हा मी आहे मी. हा सॉरी म्हणजे पटकन ते असं दिसतंय होय. बया. असं दिसतंय म्हणजे? हा म्हणजे ते लाईटात फक्त केस हलताना दिसतं ना, बाकी काही दिसत नाही. सॉरी हा म्हणजे मी नाही. एकदम पटकन असं ओळखता नाही आलंय. सॉरी मी लयच बोलले. नेमा जेवढ्या बाटल्या न्यायच्यात घेऊन जाऊ. अरे मी एवढं बोलून पण बाटल्या उचलणार नाहीये मी. मी गौरव मोरे, आय एम ऍक्टर. तुम्हाला सांगितलं ना आता, हास्य जत्रेमध्ये काम करतो. मग सॉरी सॉरी. हा आता काय? एक सांगू का तुम्हाला? हा बोला ना. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचं ऍक्टिंग मध्ये करिअर होईल असं. हे तू सांगतेस मला? तुला आतापर्यंत साधारणतः मिळणारे रोल कोणत्यात कळलं ना? गेल्याच आठवड्यात तू अब्जपती बापाची एकुलती एक मुलगी होतीस. कट्टू आज. ह्याच्यावरून तू तुझा ग्राफ बघ कसा येतोय ते खाली. मला नको सांगू. एक मिनिट, तुम्हाला असं कसं वाटलं की माझं करिअर ह्या क्षेत्रात होऊ शकत नाही म्हणून? खरं सांगू का, माझी ना अख्खी जिंदगी गेली या स्टुडिओ मध्ये. हा म्हणजे मला ना माणूस असं आला ना की मला कळतंय बघा की याचं काहीतरी होणार आहे आणि याचं काहीतरी होणारच नाही बाबा. म्हणजे मला आतून असा आवाज येतोय आतमधून, म्हणजे वने याचं काहीतरी होणार आहे, वने याचं काही होणारच नाही बाई, असा आतमधून आवाज येतो. माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? वने याचं काही होणार नाही असा आवाज येतोय आतमधून. म्हणजे माझा काय अभ्यास नाही बाई याच्यात, म्हणजे आपलं ते कृपा आशीर्वाद आहेत सगळे. नका विचार करू माझ्याबद्दल, शांत बसा. शांत तर काय बसते शांत, पण बाई काय माणसाचा चेहरा आहे असं, आपण ऍक्टर बनायला आलोय. बघितलं पाहिजे ना माणसाने, कशाला यायचं ऍक्टर बनायला? माणसाचा चेहरा असं सकाळी 5:30 उठून मशी हाकायला जायला पाहिजे इथं ऍक्टर बनायला. हे प्रोडक्शन वाला आहेस? मला बनायचंय प्रोडक्शनवाला. हा. मी व्हॅनिटीवाला आहे. स्पॉट दादा ना. एक चाय देतो ना मस्त कडक. अशी झापड मारीन ना, डायरेक्ट आसामला चहापत्तीत पडशील. चहा पाहिजे ना. आय एम ऍक्टर गौरव मोरे. काय 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 आय एम ऍक्टर. अरे उघड ना व्हॅनिटी यार, उघड ना व्हॅनिटी, बसू दे ना मला. डायरेक्ट बाहेर निघा. मॅडम
अरे मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. व्हॅनिटी यहाँ पे आपला. अच्छा इकडे हां, रेडी, चला, रेडी. चला. सकाळी सकाळी 7:30 वाजता कसं काय? अरे मला स्क्रिप्ट पाठ करायची असते, मेकअप करायचा असतो. 1.5 तास आधी येते मी. हो काय? Yes. मेकअप अजून किती मेकअप करणार आहेस? अरे नाही, हा पहिला थर आहे, याच्यावर आणखी 4 थर चढवले जाणार, मग मी प्राजक्ता माळी होते. हं? अजून 4 थर. हा. तू का गोविंदा पथकात आहेस? बंद करा रे हे पंचस, बंद कर. सोडून द्या रे. काय आहे, कधीतरी लोकांना अभिनय करून हसव रे, लोक तुझ्या परिस्थितीवर हसतात. बंद कर बंद कर. हे असे गोस्वामी सरांची मिमिक्री करणं, दशरथ, समीर दादाची मिमिक्री करणं बंद करा रे, बंद कर. त्यापेक्षा लवकर येऊन ना जरा ऑब्झर्वेशन कर, जरा भाषेवर काम कर, जरा कॅरेक्टरचा अभ्यास कर, तेव्हा जाऊन तुझं करिअर कुठेतरी सेट. कोणाशी बोलतेय मी? बोलू दे ना मला. बोलू दे ना. ती केवढं बोलून गेली बघितलं. तिला फक्त विचारलं लवकर कशी काय आली, एवढं बोलली यार ती मला. जाऊ दे ना दत्तू, तू कुणासोबत बोलायला लागले? याच्याकडे बघून वाटतंय का याला व्हॅनिटी बिनिटी असेल? हे काय आमच्या लिस्ट मध्ये नाव पण नाही. हा. व्हॅनिटीला नावं लागली ना की मग ये तू. मग आता मी इथंच बसायचं बाहेर. हा, इथंच बसायचंय. हे सगळं असिस्टंट मुळे झालंय. ठीक आहे, नकोय मला व्हॅनिटी, राहू द्या, बसतो बाहेर मी. आता काय तुम्हाला एवढं सांगितलं तरी. हे कोण आहे? ये हा. ना, हे खरवाला असिस्टंट आहे ते. आणि तुला सांगू का, हा मला तू आवाज ऐकू येतोय. काय? आता तुझी सुपरस्टार बनायची येळ आली. असा झाप ना याला बघ. नाही नको, राहू दे. सॉरी बोलले मगाशी, कशाला बोलू. नाही तर मग बाटल्या चोरायला लागतील. काय करणार? ठेव. एक मिनिट बोलू काय? हा बोल पटकन. असा झाप ना बघ जा. सर गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग रे? सर मारलं का सर? गुड मॉर्निंग कसलं? हा सर ते मला तू 5:30चा कॉल टाइम दिलायस आणि स्वतः 9:45 वाजता आलास. नाही सर तेच सांगायला मी इथे आलोय नाही ना, काय सांगायला? सर ऐका ना. डिरेक्टरला बोलू जा. एक मिनिट थांबा सर. डिरेक्टरला बोलव. मी सांगतो, ऐकून घ्या अरे सर. तू डिरेक्टरला बोलव ना. तुम्ही खूप प्रॉब्लेम क्रिएट करताय. मी करतोय? आवाज कसा हा, करताय? बोलव डिरेक्टरला. माझी चूक नाही, मला का मग बोलतो? डिरेक्टरला बोलव, चल. 2 मिनिटं थांबा हा सर. बोलव डिरेक्टरला. जास्त होतंय तुमचं. जास्त होतंय? मग ओके ओके. एकदम बारीक केलं. हॅलो सर. सर तुम्ही प्लीज सेटवर या. हे गौरव मोरे प्रॉब्लेम करतात. लवकर या इथे. जमत नाही तरी पण. नाही नाही पण करायचं. हा होईल ना. होईल, एकदम होईल. आणि डिरेक्टर आलाय ना, याला पण छाप. डिरेक्टरला पण छाप. गुड मॉर्निंग सर. हे डिरेक्टर आहेत का? यस. काय केलं आतापर्यंत? डिरेक्टर म्हणून काय केलंय हे शिकवलंय का असिस्टंटला? मला सकाळी 6चा कॉल टाइम दिला, स्वतः 9:45 वाजता आलेत. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? संजू फेम, गौरव मोरे. आणि सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा जे चालते ना, कुणामुळे चालते? कुणामुळे? सांग रे. सर ते समीर, विशाखा, नम्रता, प्रसाद, पॅडी कमाल काम करतात सर. 1 नंबर ऍक्टर आहेत. आठवून सांग, अजून सांग. हा सर ते रसिका वेंगुर्लेकर, प्रभाकर मोरे, सरताज आहे का काम करतात. 1 नंबर. म्हणजे एंट्री घेतली की टाळ्या येतात. कमाल लोक आहेत सगळे. गौरव मोरे का तिकडे चटे उचला जातो का रे? हा? अरे मी आहे ना त्या सिरियल मध्ये. हा सर हे पण आहेत, पण हे लय फालतू काम करतात. बाकीचे जोरदार आहेत. इकडे जमत नाही. नीट बोला, नीट बोल. सर मी जाईन बर का. आत्ताच्या आत्ता मी इथून जाईन. तुमचा एपिसोड लटकेन, लक्षात ठेवा. जा निघून जा. बने याला लाट मारून हाकलव. हे जा म्हणतंय यार, जा म्हणतंय. काय ना, त्याने आत्ताच मावा मारलाय. तिकडे तिकडे गेलास ना तर पटकन मावा थुंकला आणि तुला बोलवल. जा तिकडे उभा राहा. जाऊ. हा जा. मी जाईन ना. हाकला रे याला. अरे काय बोललं हे? याला तू बोलवलं का? नाही. मी मारून टाकी ना तुला. नाही, नाही. 4 किलोमीटरच्या परिसरात दिसला नाही पाहिजे तो. ऍटिट्यूड दाखवतो तू. नाही, सर. एवढा ऍटिट्यूड आला सर, तुला. माझा- तुझे सगळे केस पकडून उपटून टाकेन. दुसरं कोणीतरी आर्टिस्ट बघ. सर माझा ऐका ना, सर. लवकर बघ. सर माझा ऐका ना सर. सर मी हा चालेल हात चालेल. जोडतो, सर. याच्याशिवाय कोणी चालेल. मला सर, ऐक- माकड चालेल याच्याशिवाय. सर हात जोडतो, ऐका ना. मला असं बोलायचं नव्हतं. ही मला बोलली की असं बोल, तू सुपरस्टार होशील म्हणून तुम्हाला मी उलट बोललो सर. अयो सर, मी असं कशाला बोलेन? मी आर्टिस्ट मध्ये नाक घुपशीन का सर? नाही, उलट याने सकाळपासून शिव्या घातल्यात मला. त्या दत्तूला डायरेक्टरला बोलतोय. कुठे त्या डायरेक्टर? चरबी आली का त्याला? असं सगळं अरे काय खोटाळली रे तू? मी कशाला खोटं अरे सर ही बोलली म्हणून बोललो मी सर. परत जमा होता. हा मी तुमची निघ तू. निघ. याला हाकलव लवकर याला. जा म्हणतो, आता काय करू? घरी जा. घरी जाऊन फोन येईल तुला. जा घरी जा. आणि घरी गेलो फोन आला तर? तिथंच थांब. परत कशाला येतोय इथं? मग हा
एक काम करतो डायरेक्ट धुळ्याला जातो धुळ्याला ज्यांचा कार्यक्रम आहे ना त्यांच्या घरी जातो कसं जाणार आहे? जातो चालत चालत वा वा वा, खरोखरीच हा प्रसंग इथे घडतोय असं वाटत होतं. मस्त, बहारदार. सई, सुपर परफॉर्मन्स. आज आर्टिस्टच्या आधी मला हेअर मेकअप कॉस्ट्युम आणि आर्ट यांनी दे हॅव स्टोलन द शो. वने अप्रतिम, फारच सुंदर. एकतर तू कमाल दिसतेस, फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस. गौऱ्या अप्रतिम, फारच मस्त. म्हणजे सगळंच छान होतं. मला प्राजक्ता तुझी एंट्री पण फार आवडली. 4च वाक्य बोललीस पण अमेझिंग बोललीस आणि गेलीस. इम्पॅक्टफुल एंट्री. बने श्यामदादांनी पण ते जमावायला लागले. खूप मस्त पंच होता. आणि हे सगळं अमेझिंग लिखाण माझ्या भावाने केलं होतं, त्यामुळे छानच होतं ते. आणि सुनील डांगेंची संकल्पना होती, त्यामुळे सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मस्त गाईज, खूप लाईव्हली झाला परफॉर्मन्स आणि खरंच हा सीन घडतो इथे असं वाटत होतं. फार मजा आली. मस्त. थँक्यू थँक्यू. कीप इट अप गाईज. मंडळी, बोचरी थंडी पळवणारी विनोदाची ही उबदार गोधडी घेऊन आता आम्ही येणार आहोत पुढल्या आठवड्यात बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.